राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, अनुराधा मंगलाताई जठार साहेब, आमचा स्वराधीश वैशालीबाई, खूप प्रतिष्ठित असं हे व्यासपीठ आज झालेलं आहे सुमनताईंच्या प्रेमासाठी. सुमनताईंच्या बद्दल जितकं बोलावं तितकं थोडंच आहे. माझ्या दृष्टीनं उपेक्षित असून सुद्धा त्यांच्या गाण्याचा जो नंबर आहे तो कुठेही कमी पडत नाही. मी आता आशिषजींना म्हणत होतो की लहानपणापासून त्यांचा नितळ गोड आवाज नेहमीच कानावर पडलेला आहे. छोटीशी खंत ही आहे की मी त्यांच्याबरोबर एखादं जरी गाणं गायलो असतो तरी मला नमूद करता आलं असतं की मीही सुमनताईंबरोबर गायलोय. पण त्यांच्या एका गाण्यामुळं गळा साफ करतोय जर दोन ओळी गायला लागल्या तर त्यांच्यामुळं मी त्यांच्या गाण्यामुळं मी फिल्म इंडस्ट्रीत आलो. आज होना बालमा सावन बीता जाए, हाय रे सावन बीता जाए. मी त्या कॉम्पिटिशनमध्ये हे गाणं गायलो होतो. रफी साहेब आणि सुमनताईंचं हे गाणं आहे. आणि किती नाना करते प्यार किसी से कर बैठे, आणि सगळीच आवडती गाणी आहेत. इतका भास व्हायचा कधी कधी की कळत नसे. हे मी अगदी स्पष्ट का बोलतोय की कळत नसे असं वाटायचं की लताबाई गातायत. लताबाईंच्या आवाजाला थोडी ज्वारी जास्त होती. सुमनताईचा गोड थोडासा पातळ पण भिजलेला सुरामध्ये, आणि गाणी पण अशी मिळाली त्यांना, त्यालाही कारण आहेत. कारण मला सांगायची गरज नाहीये. आणि मंगलाताईंनी बोलता बोलता तो त्या मध्यमाचं त्यांनी उल्लेख केला. मंगलाताई असे संगीतकार मिळाले नसते तर ही सगळी मोठी गाणारी मंडळीच आपल्याला सापडली नसती. आणि तो मध्यमाचा जो ज्याला म्हणतो खरं जो इम्पॉर्टन्स द्यायची ते संगीतकारालाही दिली पाहिजे. आणि त्यांच्याकडनं अशोक पत्कीजी, दशरथ पुजारीजी, वसंत प्रभूजी आणि हिंदीची सगळी लाईन अगदी नौशाद साहेबांपासनं शंकर जयकिशनजींपासनं ह्या सगळ्यांची गाणी त्यांना गायला मिळाली. आता ह्याला तुम्ही फक्त मी 2च शब्द बोललो असं समजा. आणि सुमनताई इतक्या गोड होत्या
कधीही कुठंतरी भेट झाली की त्या इतक्या प्रेमानं बोलायच्या. मला सांगायचं, सुरेश तू फार चांगला गातोस, मला तुझं गाणं आवडतं. याच्यापेक्षा मोठा आशीर्वाद कशाला पाहिजे आपल्याला. तुम्ही त्यांच्या आठवणींना मी साष्टांग दंडवत करतो. आणि त्या भले शारीरिकदृष्ट्या नाहीत, पण त्यांची गाणी ही दुनिया कायम असेपर्यंत आपल्याला सगळ्यांना गायला आणि आनंद घ्यायला मिळणार आहे. एवढंच मी बोलेन. मला विनीत गोरेंनी, मंगलाताईंनी बोलवल्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. मी आत्ताच नुसती बॅग ठेवली आणि इकडं पळत आलो. मी दिल्लीला, मला इथं विजा नाही मिळाला अमेरिकेचा, मला दिल्लीला जायला लागला. असो, ती वेगळी गोष्ट आहे, कारण की ती मी कानात बोलेन आशिषजींच्या. आणि स्पेशल थँक्स सांस्कृतिक विभागाचा, आणि ज्याचे मंत्री स्वतः इथं जातीनं हजर आहेत. खूप संगीतावर प्रेम करणारा हा मंत्री आम्हाला मिळाला आहे, त्याबद्दल आम्ही सगळे भाग्यवान आहोत. आणि ही आठवण ठेवून आज सुमनताईंच्या ह्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबद्दल आशिषजींचे, मंगलाताईंचे, विनीतचे आणि तुमच्या सगळ्या ग्रुपचे खूप खूप आभार. तुम्हालाही साष्टांग नमस्कार. धन्यवाद सुरेशजी. मुद्दा